कोल्हापूर शहरामध्ये बिबट्या घुसलेला आहे। विवेकानंद कॉलेज परिसरामध्ये बिबट्या दिसल्यामुळे एकच खळबळ उडाली। काल रात्रीच मेरी वेदर ग्राउंड या ठिकाणी काही वाहनधारकांना बिबट्या दिसलेला होता आणि रात्रीपासून वन विभागाचे कर्मचारी अधिकारी शहरातल्या या संपूर्ण परिसरामध्ये या बिबट्याचा शोध घेत आहेत। आता विवेकानंद कॉलेज जवळ असलेल्या ठिकाणी बिबट्या दिसल्याचं पाहायला मिळतंय आणि पोलिसांवर बिबट्यानं झडप सुद्धा घातलेली आहे। कोल्हापूरमधून आपण ही बातमी पाहतोय। कोल्हापूर शहरामध्ये बिबट्या घुसलेला आहे आणि बातमी पाहतोय कोल्हापूरमधून। विवेकानंद कॉलेज परिसरामध्ये बिबट्या दिसताना त्यामुळे कोल्हापूरमध्ये एकच खळबळ माजलेली आहे। वन विभागाचे अधिकारी कालपासूनच या बिबट्याच्या मागावर होते, मात्र पोलिसांवर सुद्धा बिबट्याची झडप पाहायला मिळालेली आहे आणि या बिबट्याचा शोध घेताना पोलीस अधिकारी या दृश्यांच्या माध्यमातून दिसतात। कशा प्रकारे या बिबट्याने पोलिसांवर झडप घातलेली आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतो। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य कोल्हापूरमधून आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी शेखर यांच्याकडून। शेखर, हे फुटेजेस आपण पाहतोय अगदीच भयावह आहेत। कशा प्रकारे या बिबट्याने या पोलिसांवर झडप घातलेली आहे आपण पाहू शकतो। श्रद्धा, बरोबर आहे। कोल्हापूर शहरामध्ये बिबट्या घुसतो म्हणजे एक मोठीच बातमी त्या ठिकाणी आहे, कारण अशा पद्धतीने भर वस्तीमध्ये हा बिबट्या काल रात्री घुसलेला आहे। काही नागरिकांना त्या ठिकाणी तो दिसला देखील होता आणि आता या संपूर्ण परिसरामधली दृश्य आपण सगळे पाहतोय। वन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी सर्वात पहिला या ठिकाणी दिसत आहेत। शिवाय पोलीस देखील सकाळपासूनच या ठिकाणी संपूर्ण परिसर जो आहे तो पिंजून काढताना दिसत आहेत आणि आत्ताच आपल्याला जे व्हिडिओज आता मिळालेले आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्पष्ट बघू शकतो एका पोलिसावरती या बिबट्यानं झडप घातलेली आहे आणि या झडपेमध्ये तो पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेला आहे। आता त्यानंतर या ठिकाणी ज्या हालचाली आपण बघतोय, जाळी देखील एक आणण्यात आलेली आहे। या ठिकाणी बिबट्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला अस्ताव्यस्त पद्धतीने, म्हणजे त्याला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं कुठं जायचं आहे याचा मार्ग त्याला सापडत नसल्यामुळे तो स्वतः देखील भयभीत झाल्याचे या ठिकाणी दृश्यात दिसते। त्यामुळे निश्चितच आहे ही शोध मोहीम। कोल्हापूरचा हा कोणता परिसर आहे?